आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नरेश बदनोरे माझ्या वडिलांचे लहानपणीचे मित्र आहेत आणि त्यांनी माझा प्रवास तर पूर्ण बघितलेला आहे. मी नेहमी सांगत असतो की आपण हुकुमशाही विरुद्ध जेव्हा असतो तेव्हा हुकुमशाही म्हणजे काय हे समजून घेण्याची गरज असते. न्याय आणि अन्याय काय आहे हे समजून घेण्याची गरज असते. या सोलापूर नगरीने अनेक महत्वाचे नेते खासदार म्हणून निवडून दिले. खासदार दमानी, खासदार अप्पासाहेब काळाजी आणि अनेक वर्ष ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते सुशील कुमार शिंदे साहेब. आणि आता तुम्ही बघता की काय स्थिती झालेली आहे सोलापूरची. एक भगवे कपडे घातलेला माणूस तुम्ही निवडून दिला. आडा मास्तर यांनी इथलं प्रतिनिधित्व केलेलं आहे आमदार म्हणून आणि आता प्रणितीताई शिंदे इथलं नेतृत्व करत आहेत. आम्हाला नेहमी हे वाटते निर्भय बनूतर्फे की शिक्षण महत्वाचं आहे असं नाही. शिकलेलाच माणूस आमदार खासदार असला पाहिजे असं आवश्यक नाही. पण विवेक बुद्धी जागृत असलेला, लोकांप्रती कणव असलेला संवेदनशील माणूस हा नेता असला पाहिजे. आपण भारतीय लोकांनी बिंडोक लोकांना निवडून देण्याचा काही ठेका घेतलेला नाही. नरेंद्र मोदी शिकलेले नाहीत हे त्यांनी स्वतः सांगितलं. त्यानंतर जे भारताच्या गृहमंत्र्याचं काम नाही ते करताना आपण अमित शहाना बघितलं की मैं 2 डिग्री उनकी जारी करणं आणि एंटायर पॉलिटिकल सायन्स नावाचा नवीन विषय भारताला समजला. एकदा आम्ही बसलो होतो विश्वंभर, मी आणि पुण्याला सॅटर्डे क्लब असतो सर, पण तिथे बरेचदा सॅटर्डे क्लबमध्ये सुशील कुमार शिंदे साहेब आले आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते असतात आणि दिलखुलास गप्पा होतात, एकमेकांची उडवली जाते आणि छान वातावरण असतं. तर तिथे आम्हाला अजितदादा म्हणाले की तुम्ही वकील आहात, सामाजिक क्षेत्रात पण असता, मग तुम्हाला माहिती नाही का की शिक्षणाची काही अट नाही पंतप्रधान होण्यासाठी, मग तुम्ही एवढं कशाला बोलता. आम्ही अजितदादांना सांगितलं की आम्हाला माहिती आहे की शिक्षणाची अट नाही, परंतु आमचा आक्षेप हा शिकलेले नसताना मी शिकलेला आहे दाखवण्यावर आहे. अजितदादा तेव्हा का मोदींची बाजू घेत होते हे नंतर काही महिन्यांनी आपल्याला कळलेलं आहे. या महाराष्ट्राने गाडगे महाराज बघितले जे शिकलेले नाहीत. अत्यंत विवेकनिष्ठ माणूस, सामान्य प्रतिभा, खूप बलवान असलेला माणूस संत गाडगे महाराज या महाराष्ट्राने बघितला, जे त्यांच्या वागणुकीतून काहीतरी सांगण्याचा आणि संदेश देण्याचा प्रयत्न करताना माणसांना सत्सद विवेक बुद्धी प्रेरित करण्याचा प्रयत्न करत होते. आणि आज त्याच भारतामध्ये दररोज 10 ते 15 खोटं बोलणार नरेंद्र मोदी नावाचा अशिक्षित अडाणी माणूस आपण पंतप्रधान म्हणून बसवले. आपलं दुर्दैव आहे. माझ्या बोलण्यानं आपल्या लक्षात आलं असेल की काही आमची निर्भय बनवची सामाजिक चळवळ वगैरे काही नाही. ही अत्यंत शुद्ध अशी राजकीय चळवळ आहे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे अजूनपर्यंत सदस्य नाही. आम्हाला कोणत्या तरी राजकीय पक्षाने काहीतरी स्थान द्यावं, कुठेतरी आम्हाला निवडून द्यावं अशी पण आमची मुळीच इच्छा नाही. आमचं असं म्हणणं आहे की नागरिक म्हणून विचार करण्याची कुवत असलेल्या लोकांची मतदार म्हणून या भारताला गरज आहे. मिसकॉल देऊन सदस्य होता येते पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने दाखवलं. भारताला, भारतीय राजकारणाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा हा जो मिसकॉल नशिबी लागलेला आहे तो आपल्याला आता काढायचा. काहीतरी संवाद झाला पाहिजे, काहीतरी बोलणं झालं पाहिजे, इतरांचं म्हणणं आपल्याला कळलं पाहिजे. मिसकॉल देऊन सदस्य होता येतं हे अत्यंत बोळसट आणि मूर्खपणाचं. राजकीय पक्षाचे सदस्य सतत वाढत चालले. इथे जगातील सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची तारीफ करण्यात येते. पण निर्भय बनवतर्फे ही जी लोकचळवळ आम्ही सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं आहे की आपण अत्यंत तर्कसंगत पद्धतीने, विचारपूर्वक पद्धतीने, चांगल्या शब्दांमध्ये, कोणताही वाईट शब्द न वापरता
आपल्या राजकीय नेत्यांचं विश्लेषण करू शकतो. निर्भय बनो ही अंधारातून उजेडाकडे वाटचाल करणारी चळवळ आहे. भीतीमुक्त आवाज आपल्याला निर्माण करायचा आहे, कारण की जेव्हा जेव्हा हुकुमशाही वाढते तेव्हा तेव्हा सर्वात पहिले दोन गोष्टी वापरल्या जातात, एक भीती आणि दडपशाही. आज भीतीचं साम्राज्य भाजपने इतकं मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ईडी सरकार, ज्या ज्या लोकांवर आरोप होतात, ज्या ज्या लोकांना भ्रष्ट म्हटलं जाते, ते लोक काही दिवसातच भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन सुखाचं जीवन जगताना आपण बघतो. यांनी सांगितलं होतं की न खाऊंगा न खाने दूंगा. आपल्याला चांगलं वाटलं, कारण हे घोषणा देण्यामध्ये अत्यंत तरबेज आहे. हुकुमशहा जे असतात ते शब्दछल करण्यामध्ये माहीर असतात, दिशाभूल करण्यामध्ये माहीर असतात. यांनी सांगितलं ना खाऊंगा ना खाने दूंगा, आणि लोकांना वाटलं की किती वर्षांनी असा नेता आहे की जो म्हणतोय की भ्रष्टाचार मुळीच मला चालणार नाही. आपल्याला माहिती नव्हतं की त्या सगळ्या लोकांना आपल्या कवेत घेऊन आज भारतीय जनता पक्ष हा पक्ष भ्रष्टाचार युक्त नेत्यांचा पक्ष झाला. मोदींना आपण विरोध करतो तेव्हा बरेचदा मोदींना निवडून देण्याचे निकष काय असा आपल्याला प्रश्न पडतो. आपण विचारतो काही जणांना, ते सांगू शकत नाही. मग अशी सरांनी जे वाक्य सांगितलं डॉक्टर आंबेडकरांचं, ते महत्वाचं आहे की या देशामध्ये जेव्हा एखादा असा नेता निर्माण होईल आणि जेव्हा अशी जनता तयार होईल की जे एखाद्या नेत्याच्या पायावर लोळण घेईल, तेव्हा संविधान धोक्यात आलेलं आहे असं आपण समजू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चेतावणी दिली होती तीच 2014 पासून प्रत्यक्षात आपण बघू शकतो. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पला निवडून देण्यात आलं आणि काही महिन्यांमध्येच त्या लोकांना कळलं की आपली चूक झाली की आपण डोनाल्ड ट्रम्पला निवडून दिलं. त्यांनी 4 वर्षात ती चूक सुधारली आणि डोनाल्ड ट्रम्पला घरी बसवलं. आपण विकसनशील देश आहे असं समजू, आपण अंडर डेव्हलप्ड आहे असं समजू, आपले डोके अजून तयार झाले नाहीत असं समजू, त्याच्यामुळे आपल्याला दुप्पट कालावधी लागेल असं सुद्धा समजू. आता 2024 मध्ये ही चूक सुधारावं लागेल. मोदी मला न आवडण्याचे कारण काय हे शोधत असताना आपल्याला दिसते की मोदी हा प्रचंड अवैज्ञानिक माणूस आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं, केवळ सुशिक्षित असणं, साक्षर असणं याच्यामध्ये फरक आहे. मोदींना निवडून देण्याचे निकष आपण शोधत असताना दिसते की तो अवैज्ञानिक माणूस आहे, ज्यांनी राष्ट्रीय सायन्स काँग्रेसमध्ये, नॅशनल सायन्स काँग्रेसमध्ये सांगितलं की आमच्या इथेच भारतामध्ये प्लास्टिक सर्जरीचा शोध लागला. मोठे मोठे शास्त्रज्ञ बसलेले असतात आणि हा माणूस धडधडीत खोटं बोलतो आणि ते लोक बेंच वाजवतात. ही जी दयनीय अवस्था भारताची झालेली आहे वैचारिक दृष्टिकोनातून, ही कधीतरी इरॅडिकेट करण्याची गरज आहे. आणि म्हणून अवैज्ञानिक अशा या माणसाला प्रश्न विचारणं गरजेचं आहे. जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा काही जणांनी, शास्त्रज्ञांनीच लेख लिहिले, त्यांनी प्रश्न विचारला की प्लास्टिक सर्जरी जर आपल्या इथेच तयार झाली तर मग ते मुंडकं पडलं होतं तेच लावायचं होतं, एक हत्ती कशाला मारला. आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण जेव्हा तात्विक आणि संतुलित विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बुद्धी आपल्या डोक्यातच आहे, आपल्याला त्याचा वापर करायला पाहिजे. असं म्हणतात की माणसाला आधी शेपूट होती, नंतर ही शेपूट अनावश्यक असल्यामुळे नष्ट होत गेली, काही अवयव नष्ट होत गेले, त्याचा उपयोग नसल्यामुळे आज भारतीय जनता पक्षाने असं वातावरण भारतभर निर्माण केलेलं आहे की बुद्धी नावाचा अवयव आपल्याला आहे हे विसरूनच जातील काही दिवसांनी लोक. आणि म्हणून चिंताजनक परिस्थिती आहे. मग अशी मी भ्रष्टाचारी लोकांचा उल्लेख केला, त्याचे 90 नेते जवळपास, आता संख्या वाढली आहे कारण की जेव्हापासून अजितदादा त्यांच्यासोबत गेलेले आहेत ती संख्या वाढली आहे. साधारणतः 150 लोक असतील महाराष्ट्रातले जे भ्रष्ट आहेत. महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की ते भ्रष्ट आहेत, पण ते भारतीय जनता पक्षामध्ये. कृपाशंकर सिंग हे काँग्रेसचे नेते, त्यांच्यावर खूप गरळ ओकली गेली कारण की ते भ्रष्ट आहेत. नितीश राणे, अर्जुन खोतकर,
शिवेंद्रराजे भोसले, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, छगन भुजबळ, विजय गावित, भावना गवळी असे जवळपास 150 नावं आहेत, ज्यांना भाजपने भ्रष्ट असूनही आपल्यासोबत घेतलेला आहे. महाराष्ट्रामधली परिस्थिती अशी आहे, तुम्ही भ्रष्टाचारी असाल तर एक तर भाजपमध्ये जा किंवा एकनाथ शिंदे सोबत जा. याचं आपल्याला वाईट वाटलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. व्यावसायिक लोक, व्यापारी लोक आधीपासूनच सरकार सोबत काम करायचे, लायसनिंग ऑफिसर त्यांचे असायचे, ते सरकार सोबत विकासाच्या योजना आखायचे, त्याच्यामध्ये कोणते वाईट नाही. पण पंतप्रधानांना पाळणारे व्यापारी नरेंद्र मोदींनी तयार केले आणि राहुल गांधी सांगतात ते बरोबर आहे. अदानीचा सगळा पैसा नरेंद्र मोदींचा आणि म्हणून या भ्रष्ट माणसाबद्दल आपण बोललं पाहिजे. अत्यंत नाटकी आणि नौटंकी असलेली यांची सगळी व्यक्तिमत्व शैली आपण बघितली तर आपल्याला दिसते की पंतप्रधान पदाचा सातत्याने अपमान करणारा हा माणूस आहे. इलेक्ट्रोल बॉन्ड्स मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये कदाचित न्यायालयांमधील काही न्यायाधीश सुद्धा सहभागी आहेत अशी शंका आपल्याला आहे. त्यांनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने की इलेक्ट्रोल बॉन्ड बद्दलचा ते डेटा द्या आम्हाला, पण तो सरकारने त्यांना दिला नाही. अपारदर्शकता आणि गंभीर असंतुलन अशा पद्धतीने सरकार सुरू आहे. माझी तब्येत आजार बरी नाही, ताप पण आहे, पण आमच्यावर जो काल पुण्यामध्ये हमला झाला परवा त्याच्यामध्ये काही नवीन नाही. आम्ही ते पहिल्यांदा अनुभवलं की एका गाडीत आपण बसलो आणि लोक बॉनेटवर चढतात, टपावर चढतात, शाई फेकतात, अंडे फोडतात, त्यानंतर काचा फोडण्याचा प्रयत्न करतात आणि मागून फायटर मारून काच फोडतात, त्यातून काठ्या घुसवतात आणि जखमी करण्याचा दुसऱ्यांना प्रयत्न करतात. आणि दुर्दैवाची गोष्ट असते की याच्यामध्ये पोलीस सहभागी आहेत. काँग्रेसनी किंवा काँग्रेसमध्ये सुद्धा काही लोक भ्रष्टाचारी होते, आपल्याला माहिती आहे. काँग्रेस विरुद्ध आम्ही अनेकदा बोललेलो आहे. विश्वंभर, मी असेल, निखिल वागळेंनी जेव्हा आजचा सवाल सुरू केला तेव्हा आम्ही काँग्रेसच्या कामाचं विश्लेषण करताना त्यांना विरोध केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला विरोध केलेला आहे. शिवसेना मूळची जी आहे बाळासाहेब ठाकरे असतानाची तेव्हा सुद्धा त्याचं विश्लेषण करून त्याला विरोध केलेला आहे. पण या लोकांनी कधी आमच्यावर हमले केले नाही, कारण की लोकशाहीचं तत्व त्यांच्यामध्ये जिवंत होतं. आज भारतीय जनता पक्ष, त्यांचे नेते इतके असंतुलित आहेत की त्यांना आपलं विश्लेषणच मान्य नाही. त्यामुळे आमच्यावरचा हमला नाही. आपण पाहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये अराजक माजलेला आहे की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कोणीतरी कोणाला मारू शकतो. अहमदनगरमध्ये एखादा आरोपी आमदार असतो, त्याचे सगळेजण पाठराखे पोलीस स्टेशन मध्ये मोठ्या मॉबनी घुसतात आणि खुर्ची सकट त्या माणसाला घरी घेऊन जातात, आरोप असतानाही. या अनेक गोष्टी पाहत असताना आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की मुळात विरोधी विचारच टिकायला नको अशा स्वरूपाची यांची जी भ्रष्ट बुद्धी आहे त्याला आपला विरोध आहे. भारतीय जनता पक्ष आज साधारणतः 2000 कोटी रुपयांची रोख रक्कम असलेला पक्ष आहे आणि 6,000 कोटी रुपयाची संपत्ती, स्थावर मालमत्ता म्हणून यांच्याजवळ आहे. खरंच एक ताकदवान पक्ष. पण या पैशाच्या आधारे, ताकदीच्या आधारे विरोधी मत असणारे माणसं आणि छोटे छोटे राजकीय पक्षच टिकू नये अशा पद्धतीने जे राजकारण होत आहे त्याला आपला प्रचंड विरोध असला पाहिजे. मला अनेक जण म्हणतात तुम्ही वकील आहे, तुम्ही कशात राजकीय बोलता, तुम्ही कोर्टात बोला. या लोकांना त्रास याचा होतो की आपण सोप्या शब्दात काहीतरी सांगतो. सध्या सोप्या शब्दात सांगणाऱ्या लोकांवर मोठं संकट आहे. मग वकील असलेल्या माणसांनी राजकारणाबद्दल बोलू नये का? भारतीय राजकारणाला वळण देणारे मोठे मोठे वकीलच होऊन गेले स्वातंत्र्य संग्रामाच्या काळापासून. पण आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही इंजिनियर असा, तुम्ही लेखक असा, तुम्ही कवी असा, तुम्ही पत्रकार असा, तुम्ही गृहिणी असा, तुम्ही घर उभारणाऱ्या महिला असा, आपल्याला प्रत्येकाला आता राजकारणाबद्दल बोलावं लागेल. 2024 पर्यंत आपण सगळेजण राजकीय व्यक्ती. आपल्या भारतामध्ये वैचारिक जीर्णोद्धाराची जी गरज आहे ती नरेंद्र मोदी आल्यानंतर खूप प्रकर्षाने आपल्या समोर यायला लागली. मंदिरांचे जीर्णोद्धार कोणी करू शकतात, तिथे काही भारतीय जनता पक्षाचा पैसा लागलेला नाही. आपले सगळ्यांचे पैसे घेऊन ते मंदिर बनवलेलं आहे.
रामाबद्दल बोलायचं नाही, नरेंद्र मोदींबद्दल बोलायचं नाही. का बोलायचं नाही? नरेंद्र मोदींबद्दल का बोलायचं नाही? पंतप्रधान पदाचा अपमान करायचा नाही. मी आपल्याला स्पष्टपणे एक वकील म्हणून सांगतो की नरेंद्र मोदींचं विश्लेषण करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आम्हाला रामाबद्दल, आम्हाला नरेंद्र मोदींबद्दल बोलण्याचा संपूर्ण अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं विश्लेषण करतो तेव्हा आपण त्याचा अपमान करत नाही, त्या पदावर बसून तो त्या पदाचा अपमान करत असल्यामुळे आपली टीका त्यांच्यावर. सतत भावनिक राजकारण करत असतात. इथे पण ते कोणीतरी कोणतं राजा, काय त्यांचं नाव, राजा कोणतं, टी राजा. कोण आहे टी राजा? कशासाठी सोलापूरमध्ये येतो? नितेश राणेने आपला मतदारसंघ सांभाळावा. सगळीकडे महाराष्ट्रात फिरून हा माणूस विषारी वातावरण का करतो? जाती आणि धर्मांना कीड लावायची आणि त्याच्या भरोश्यावर राजकारण करायचं, हे षडयंत्र आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. भावनिक राजकारणाचे यांची अनेक उदाहरणं देता येतील. मध्ये यांनी विषय काढला की आम्ही ते लंडनहून वाघनखे आणणार अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम मधून. मी लंडनला होतो आता मागच्या 4 महिन्यापूर्वी, 2-3 महिन्यापूर्वी, आणि मी अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये गेलो. तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं की मला याच्याबद्दलचे कागदपत्र पाहिजे आहे, ते मला तुम्ही दाखवा. मी तिथे काचात जिथे हे वाघनखे ठेवले होते तिथे जाऊन एक व्हिडिओ केला की वाघनखे महाराष्ट्रामध्ये आणले तर त्याचा सोलापुरातल्या, महाराष्ट्रातल्या, भारतातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला काय फायदा होणार आहे सांगा? काय उपयोग होणार आहे? यांनी मोठी रक्कम तिथे भरली. आपली महाराष्ट्रातल्या करातून आलेली रक्कम यांनी अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम मध्ये भरली आणि नकं हे भाड्याने आणत आहेत 3 वर्षाच्या करारावर. भावनिक राजकारण करतात हे लोक. आणि मुनगंटीवार तिथे गेले, कॉन्ट्रॅक्टवर सही केली. त्यांनी मला कॉन्ट्रॅक्टची कॉपी दिली नाही, पण मी जेव्हा व्हिडिओ केला तेव्हा यांना फार वाईट वाटलं मुनगंटीवारांना. त्यांनी अत्यंत अश्लाघ्य आणि चुकीच्या भाषेमध्ये माझ्यावर टीका केली. माझं स्पष्ट सांगणं आहे, आव्हान आहे सुधीर मुनगंटीवार यांना की जर तुमच्यामध्ये काही खोट नसेल तर जो कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे ना तो तुम्ही जाहीर करा. अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियम सोबत वाघनखेंच्या बद्दल जो कॉन्ट्रॅक्ट केलाय तो जाहीर करा. यांनी अल्बर्ट व्हिक्टोरिया म्युझियमनी अजूनही नखं दिले नाहीत, कारण की त्यांना माहिती झालं की हे ट्रकमध्ये ते ठेवणार, काचाचा ट्रक तयार करणार आणि त्याच्यामधला हा वाघनखे सगळीकडे महाराष्ट्रात फिरवणार. त्यांनी सांगितलं की असं चालणार नाही, एक कोणतं तरी ठिकाण आम्हाला सांगा, लोकेशन सांगा, पत्ता द्या, त्याच ठिकाणी ते वाघनखे ठेवायचे. त्याच्यामुळे आता यांची पंचायत झाली. बरं, इतिहास संशोधकांनी सांगितलं की हे काही वाघनखे शिवाजी महाराजांनी वापरलेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो गैरवापर मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने हे करत आहेत त्याला आपण विरोध केला पाहिजे. मी विचार करत होतो की डॉक्टर आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाबद्दल, कर्तृत्वाबद्दल अत्यंत निर्भयपणे ज्यांनी तेव्हा मुघलांविरुद्ध लढाई दिली, विषमतेचा लढा ज्यांनी इथे उभारला आणि सगळ्यात पहिले पाण्याचा सत्याग्रह इथे केला ते डॉक्टर आंबेडकर. मला असं वाटते की आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आमच्या निर्भयपणाचे ते सेनापती राहिले असते. आणि म्हणून समाजातल्या सामान्य माणसांनी निर्भयपणामध्ये सहभागी झालं पाहिजे. एक कर्कश आणि दिखाऊ नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सुद्धा जन्माला आलं. कांठाळा बसवणाऱ्या आवाजात सतत बोलायचं, आणि त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. यांनी जी बेकायदेशीर ती बाराखडी तयार केलेली आहे की कोणताही पक्ष येऊ द्या, आम्ही पैशाच्या जोरावर, ईडीच्या जोरावर, सीबीआयच्या जोरावर फोडू शकतो तो पक्ष आणि पक्षाच्या पक्ष पळून देऊ शकतो. देवेंद्र फडणवीस यांच्या अकाउंटमध्ये या राजकारणाचं एक मोठं पातक जमा झालेलं आहे आणि त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांना द्यावं लागेल. एवढंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांचं पुढचं राजकीय भवितव्य अत्यंत अंधाकारमय होणार. इतक्या वाईट पद्धतीने राजकारण. जेव्हा अनिल देशमुख आम्हाला भेटले, ज्यांच्यावर 1000 कोटी रुपयाचा यांनी आरोप ठेवला होता, 100 कोटी रुपयाचा, 1000 कोटीवाले दुसरे मी त्यांचं पण सांगतो, 100 कोटी रुपयाचा यांनी भ्रष्टाचार केला असं सांगितलं. त्यांना जेलमध्ये ठेवलं. मुद्दामून त्यांना देवेंद्र फडणवीसनी कसाबला ज्या बरॅकमध्ये ठेवलं होतं त्या बरॅकमध्ये ठेवलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की मुद्दाम असे लाईट्स लावून ठेवले की या माणसाच्या डोक्याला त्रास झाला पाहिजे, झोपायला नको. ही क्रूरता आहे, हीनता आहे.
तुम्ही तुमच्या पदाचा असा गैरवापर करत असाल तर ते आम्हाला अमान्य आहे. प्रत्येक भ्रष्टाचारी माणसाला शिक्षा झाली पाहिजे, पण ही पद्धत आहे कामाची. मग जेव्हा कोर्टामध्ये केस झाली, कोर्टाने सांगितलं आम्हाला दाखवा की कसा भ्रष्टाचार झालेला आहे, त्याची प्रोसेस कशी झालेली आहे. तर 100 कोटी पैकी यांनी केवळ 1.71 एवढाच यांनी घोटाळा दाखवू शकले. आणि सर्व सुप्रीम कोर्टाने त्यांना, हायकोर्टाने त्यांना शेवटी जामीन मंजूर केला आणि 1 वर्षाने हा माणूस बाहेर आला. मग आम्ही एक तक्रार केली. रत्नाकर गुट्टे नावाचा एक आमदार आहे बीड जिल्ह्यात, गंगाखेडचा, परभणी, राम खाडे म्हणून तिथले एक कार्यकर्ते आहेत. त्यांनी माझ्याकडे ते आले, आम्ही सगळा अभ्यास केला आणि ईडीकडे तक्रार केली की 1000 कोटी रुपयाचा घोटाळा या रत्नाकर गुट्टेंनी कसा केलेला आहे. अजूनही रत्नाकर गुट्टे याला अटक झाली नाही, पोलिसांनी कोणती चौकशी केलेली नाही. जेव्हा हायकोर्टात आम्हाला जावं लागलं, औरंगाबाद हायकोर्टात, तेव्हा त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या सूचना मिळाल्या, पण FIR दाखल करूनही त्याला अटक नाही. ईडी कोणती चौकशी करत नाही. एकनाथ खडसे यांच्या विरुद्धची केस मी चालवत होतो, खरं म्हणजे अंजली दमानिया यांच्यात, आणि त्याच्यामध्ये आम्ही भ्रष्टाचार आहे हे दाखवून दिलं. पण मला वाईट याचं वाटते की 2016 मध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याच्याबद्दल तेव्हाच कडक कारवाई करायला पाहिजे होती, पण सातत्याने क्लोजर रिपोर्ट सबमिट करण्यात आले. हा गुन्हाच काहीच नाही आहे, याच्यामध्ये काही तथ्यच नाही, अशा प्रकारचे अहवाल कोर्टामध्ये देण्यात आले. आम्हाला ते चॅलेंज करावं लागले कंटाळून. आणि मी आपल्याला हे सांगतो की भाजपच्याच काही लोकांनी मला नंतर कागदपत्र सुद्धा आणून दिली. कंटाळून शेवटी एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. ज्या क्षणी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला त्यांच्या मागे ईडी लावण्यात आली. आपण हा प्रश्न विचारायचा की नाही सामान्य नागरिक म्हणून की 2016 मध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते 2021 मध्ये प्रवेश करतात किंवा 2019 मध्ये, त्यावेळेस ईडी का लावली. एकासाठी एक कायदा आणि दुसऱ्यासाठी दुसरा कायदा, अशा प्रकारचं अन्यायाचं राज्य नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी इथे आणलेलं आहे.